एक पण ब्लॉग मला दिसत नाही तुझा. एवढ्या ब्लॉग मध्ये घेऊन काय उपयोग आहे? बघितलं काय त्याला आपलं चॅनलच माहित नाही. त्याला सांगितलं आपलं नाव जर search केलं तरी चॅनल एक आता नंबर एका नाही. मिनिटात करतोय. मी एका पण ब्लॉग मध्ये नसलो की तुला बघतो. कर कर. नंतर जिमच्या दारात आलं लक्षात आलंय नॅपकिन रूमवर आहे म्हणजे बॅगच रूमवर आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आपण तुम्हाला माहितीच आहे मी तुमचा लाडका तेजस वाघमारे. आता आपण आहे पुण्यात. आता आपण चाललोय लॅबला. मला माहिती आहे गाईज पुण्यात असतो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास करत असतो. आता हे बघा आपलं इथलं हे आता जाणार आपण लॅबला. मग तुम्हाला दाखवतो गाईज मी लॅब. चला. हॅलो गाईज, आता आपण अभ्यासावरून लॅबमधून म्हणजे आता खाली आलोय. आता जेवण करणार मेसला जाऊन आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे आता जेवण करणार. आणि आता वाजले 12 वाजता आपलं आता जेवण असतं गाईज. मला आता काय सांगू, खूप बोर झाले नाही का. आणि कांगोळ नाही केली, डोक्याला तेल लावले संध्याकाळी आणि सकाळी तोडून घेऊन ब्रश करूनच गेलो होतो. म्हणजे काय तसं मग सकाळी आंघोळ केलं तुम्हाला माहिती आहे मला शिंका आहे त्यात, म्हणून काही केलं नाही. आता आहे ना काय करणार काही शॅम्पू घेणार आणि आंघोळ करणार. आता 12 वाजले जेवण करतो, दाखवतो तुम्हाला. हे बघा आपला रस्ता. मग आता आपण जाणार शॅम्पू घ्यायला. गाईज सॉरी, पण मी तुम्हाला म्हणलं होतं जेवण दाखवतो, पण एवढं जेवणाच्या ह्याच्यात होतो मी, लक्षातच आलं नाही माझ्या. सॉरी गाईज सॉरी. आता जाणार आपण शॅम्पू घ्यायला. शॅम्पू घेऊन आता आंघोळ करू. आता काही परत एकदा सॉरी, जेवण नाही दाखवलं. मी मागच्या वेळेस तुम्हाला मेस दाखवली होती पण यावेळेस जेवण नाही दाखवलं. जाऊ शॅम्पू घ्यायला, शॅम्पू घेऊन दाखवतो तुम्हाला. काही आता आपण आलोय मेडिकलला. तेव्हा तिथे एक मेडिकल दिसतं आपल्याला. आपण जाऊ. ट्रॅफिक पण लय काय तिथं, म्हणजे सारखं सिंगल रोडला पण मोठा ट्रॅफिक आहे. आता आलो मेडिकल मध्ये. काका किटो कोण शॅम्पू आहे ना? कसं काही जात आपल्याला भेटतंय शॅम्पू. आता रूमवर जाणार, मग आंघोळ करणार, फ्रेश होणार. सकाळी आंघोळ करू वाटते पण काय करावं, लॅब मध्ये गेल्यानंतर इतकी पॅकात सर्दी होती लय. तुम्हाला दाखवतो काय आता आपण आलोय रूमवर. शॅम्पू आता आपण गिझर चालू करू, म्हणजे बाथरूम पाणी तापू. उघडलं. पाणी गरम होते काहीच. पाणी गरम होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. नंतर आता आंघोळ करणार. आंघोळ केल्याच्या नंतर परत लॅबला जाणार, थोडासा क्लास अभ्यास करणार आणि नंतर क्लासला जाणार. गाईज आता आपण तयार झालोय बघा. आता गाईज आता जरा बाहेर फ्रेश वाटतंय. सकाळी आंघोळ केली ना गाईज फार वाट लागते हो, इतकी शिंक येते ना बेकार. पुन्हा मग ते शेजारी लॅब मध्ये बसलेले सुद्धा इतकं डिस्टर्ब होते, मग ते आपल्याला बरोबर वाटत नाही. म्हणून आहे ना दुपारी आंघोळ केली. गाईज सांगाय कसं दिसतोय हे का दिसतोय गाईज. काही आता आपला क्लास तुटलाय आणि आता आपण चाललोय रूमवर. आता तुम्हाला काय सांगू गाईज, क्लास सुटलाय म्हणजे आता रूमवर जायचं, नंतर कपडे बिपडे चेंज करून लॅबला जायचं होतं अभ्यास करायला. पण आता तसं नाहीये. आता रूमवर गेल्यानंतर कपडे बिपडे चेंज केल्यानंतर लगेच हर्षदचा फोन येईल चल जिमला म्हणून. आज आपल्या जिमचा पहिला दिवस आहे गाईज, माहिती आहे तुम्हाला. आपण ऍडमिशन केलंय, मेंबरशिप घेतली तुम्हाला माहिती. आता जिमला जायचं, मग नंतर आल्यानंतर जेवण, नंतर अभ्यास. म्हणजे आता अभ्यास एक सवय झाली म्हणजे नाही का. इकडे आल्यानंतर जिम कशी आहे ते पण दाखवतो. चला काय जे बघा हर्षद, मी काय म्हणलं हे येतंय
बरोबर टायमिंगला. टाइम चालय पक्का आहे हा. तुला काही आता आम्ही जाणार रूमवर, कपडे बिपडे चेंज करणार. हा मी ते आता नंतर जाणार. काय आता आम्ही जिमला आलो होतो. नंतर जिमच्या दारात आलं, लक्षात आलंय नॅपकिन रूमवर आहे, म्हणजे बॅगच रूमवर आहे. आता परत रूमच्या दिशेने चाललोय. नाही नाही, हर्षद माझा चेहरा बघतोय, मी हर्षदचा चेहरा बघतोय. दुसरं काहीच नाही आता. तुला काहीच गाईज आता आमची जिम झाली. तुम्ही आता बघितलं आपली जिम. आज पहिला व्यवस्थित बेकार दुखायला लागला हात. काय सांगावं तुम्हाला. हे बघा, हे बॉडी बिल्डर. बॉडी बनवायच्या अगोदरच हे मला बॉडी बिल्डर दिसायला लागले. कसं आहे हर्षद, स्माइल दे रे. डेंजर आहे हर्षद. मला एक पण ब्लॉग बघायला भेटत नाही, नुसते ब्लॉग बनवतो. मला एवढ्या ब्लॉग मध्ये घेतो, एक पण ब्लॉग मला दिसत नाही तुझा. एवढ्या ब्लॉग मध्ये घेऊन काय उपयोग आहे. बघितलं काय, त्याला आपलं चॅनलच माहित नाही. त्याला सांगितलं आपलं नाव जर सर्च केलं तरी चॅनल एक आता नंबर एका नाही. मिनिटात करतो. मी एका पण ब्लॉग मध्ये नसलो की तुला बघतो. कर कर. अरे पण आपण ब्लॉग कधी काढला. हा असेल तू बघ, सगळे ब्लॉग बघ त्याच्यामध्ये आहेच, तुम्हाला माहिती. बघितलं काय, त्याला आणि आपलं हे माहित नाही, चॅनल सुद्धा माहित नाही. कसला भाऊ रे कसला. तेजस वाघमारे ना. हा तेजस वाघमारे. पहिल्याच नंबरला आलं पाहिजे. नाही आलो तुझं. हा बघ, एक नंबरला ते माझं चॅनल आहे. हा का. बघितलं काय, ते बघा आपलं चॅनल आणि कधी एक नंबरला. टाकलं शे. आपला पहिला दिवस. बघितलं काय, त्याला इतकं हे आहे ना, तो नुसता अभ्यास 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 करतो, पण एकही माझा ब्लॉग बघत नाही तो. डेंजर आहे काय कार्यकर्ता हा. आता जिम वरून डायरेक्ट लॅबला गेलो, लॅबवरून नाही लॅबला नाही गेलो, रूमवर गेलो. रूमवरून आता हातपाय धुतले आणि चालू मेसला जेवण करायला. आता तुम्हाला माझी जेवण दाखवतो बाई. मला माझं जेवण दाखवतो. तर आज काहीतरी जेवायला काय काय असतं, काय काय नाही ते तुम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्ही तर माझं जेवण बघितलंच. मेसला असं असतं, मेस मध्ये तुम्ही घरी असताल तर घरीच राहा, मेसला तरी जाऊ नका काहीच. लई बेकार असतं मेस मध्ये, काय सांगा. मग त्याच्यावर एकच कळतंय, घरीच राहा, घरी आपलं आयुष करा, एन्जॉय करा. बाहेर कुठं जाऊ नका, म्हणजे आता काय आलात तर परत घरी जात जा. कारण इतकं बेकार जेवण असतं. आपल्याला असं कधी वाटतं की, असं आपल्याला वाटतं की बाहेरचं जेवण लय भारी असतं, बाहेरचं जेवणच खायला पाहिजे, पण तसं नाही काही. आपलं घरचं जेवण, घरच्या हातचं, मम्मीच्या हातचं तेच भारी असतं काय. मग तुम्ही घरचं जेवणच खात जा. आता मी तो लॅबला जाणार घेऊ आणि अभ्यास करणार 11 वाजेपर्यंत. आजचा ब्लॉग इथंच समाप्त. काही गुड नाईट. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय गाईज.